नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या थॉट्स यूट्यूब चॅनलवरती। खरं तर आज आपण खूप दिवसांनी एक फेस टू फेस संभाषण करतोय। त्याचं कारण म्हणजे माझा ऍक्च्युअली चॅनल मॉनिटाईज हा माझ्या दिवाळीमध्ये झाला। खरं तर ही गुड न्यूज तुमच्या शेअर करायची राहून गेली। चॅनल मॉनिटाईज झाला, पण आपण म्हणतो कुटुंब जबाबदारी ह्याच्यामध्ये मला मध्ये स्वतःचे फेस टू फेस व्हिडिओ अपलोड करणं किंवा तुमच्याशी चर्चा करणं हे पॉसिबल नाही झालं। तर आता मी पुन्हा सुरुवात करायचं म्हणते, कारण की काय होतं, एडिटिंगचे मी विदाउट फेसिंगचे व्हिडिओ जे अपलोड करते ते व्हिडिओ मला इझिली अपलोड करता येतात। कारण की एडिटिंग हे मी सर्वांचे म्हणजे घरामध्ये मेंबर्स असेल तरीही ते एडिटिंगचं काम मी करू शकते। कारण त्यासाठी जो आवाज गोंधळ जरी असेल घरामध्ये, मुलं आहेत लहान, त्याच्यामुळे त्या गोष्टी होतात की मी ती एडिटिंग करू शकते। आणि व्हॉइस ओव्हर मी हा जेव्हा एकटी असते घरामध्ये तेव्हा तो व्हॉइस ओव्हर मी त्याच्यामध्ये टाकते, म्हणजे स्वतःचं व्हॉइस त्याच्यामध्ये टाकून ती स्क्रिप्ट तयार करते आणि ती स्क्रिप्ट बोलली जाते। तर तो एक वेळ मला मॅनेज होतो, पण फेस टू फेस व्हिडिओ बनवणं ते एडिटिंग करणं त्याच्यासाठी थोडासा वेळ जातो खरं तर। आणि वेळ असा नाही जात, खरं तर हे व्हिडिओ पण इझी असतात की आपण बोलतो आणि ते डायरेक्ट अपलोड, पण त्याची काही थोडेफार बहुत एडिटिंग पण असतात। पण मला तुमच्यासोबत ही गुड न्यूज शेअर करायची राहून गेली। तर माझं चॅनल मॉनिटाईज झाला, पण ते म्हणतात ना, मॉनिटाईज झाल्यानंतर मला खूप त्याच्यावरती चॅनलवरती काम करण्याचा उत्साह असा नव्हता। त्याचं रिझन म्हणजे पैसा। बरेच अनेक जण असे म्हणतो ना, मला ते इन्कम स्टार्ट करायचं, आता माझं चॅनल मॉनिटाईज झालं तर माझं इन्कम सुरू होणार आहे। तर ती एक भावना माझी नव्हती खरं तर चॅनल सुरू करण्यामागची, किंवा मला पैसे कमवायचे म्हणून मी चॅनल सुरू केलाय आणि मग मला आता खूप सारं काम करायचंय, मग मला माझ्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून मी त्याच्यामध्ये स्वतःला नाही हे करू शकत किंवा स्वतःला त्याच्यामध्ये झोकून नाही देऊ शकत। तर मला जमेल तसं मी व्हिडिओ अपलोड करते, तो एक माझा छंद आहे म्हणा, आवड आहे म्हणा, आणि म्हणून मी तो प्लॅटफॉर्म निवडलाय की एक गृहिणी म्हणून मुलं शाळेत गेल्यानंतर मिळणारा वेळ हा कुठेतरी मार्गी लावायचा। कारण की खरं सांगायचं तर मुलं जेव्हा लहान असतात ना, तेव्हा झोपेचा हा आपला पूर्ण विस्कट महिलांचा झालेला असतो। बऱ्याचदा महिलांवर हे आरोप केले जातात की ती घरी असते, मग तिला निवांत झोपायला वगैरे वेळ असतो, तिला काय फारसं म्हणजे भरपूर आराम असतो वगैरे। पण खरं तर जेव्हा मुलं लहान असतात ना, तेव्हा तो झोप जी असते ना ती पूर्ण डिस्कनेक्ट झालेली असते आणि त्या झोपेला आपण नाही सांभाळू शकत। आता म्हणजे मला तरी आता मी नाही, मला जरी वेळ मिळाला तरी मी नाही झोपू शकत, कारण की मुलं लहान असताना जी झोप होण्याची जी प्रक्रिया आहे ना सतत, की मुलांना ताप असतो की त्यांचा आजारपण असेल तर रात्र जागरण, पुन्हा म्हणजे अनेक अशा मुलांच्या लहान मुलांना सांभाळून म्हणजे प्रत्येक आईवडिलांना अनुभवातून जावंच लागतं। आणि त्यामुळे मला आता झोप हा खूप कमी कन्सेप्ट झालेला आहे, म्हणजे मी अशी शांत गाढ झोपू शकत नाही। त्यामुळे मला तर दुपारच्या वेळेस मी नाही झोपू शकत। तर मग मला काहीतरी कुठेतरी माझा वेळ मार्गी लावायचा म्हणून हा एक प्लॅटफॉर्म मी निवडला। आणि खरं तर चॅनल मॉनिटाईज कसा झाला आणि किती वेळ झाला हे मला तुमच्यासोबत शेअर करायचं। जर खरंच एखाद्याला चॅनल सुरू करायचे, त्याच्यावर काम करायचे, पैसे मिळवण्यासाठी म्हणा, किंवा अनेक अशी माझी मैत्रिणी पण आहेत की ज्या बिझनेस सुरू केलाय त्यांनी, की कुणी सेलिंग करतं आणि कशी प्रोडक्ट सेलिंग करतात त्याचे व्हिडिओज बनवतात, ते अपलोड करतात, त्याचे सुद्धा पैसे मिळतात, प्लस युट्यूब कडून पण त्यांना पैसे मिळतात, म्हणजे 2 in 1 इन्कम ते घेत असतात। तर अशा अनेक गोष्टी या मार्फत पण होतात। तर मला एक सांगायचं की ज्यांना व्हिडिओ सुरू, माझा एक छोटासा अनुभव मी शेअर करणार आहे। खरं तर चॅनल मॉनिटाईज होणं म्हणजे काय असतं आणि कशामुळे चॅनल मॉनिटाईज होऊ शकतो। खरं तर मी सहज सुरू केलं होतं, मला सेटिंग वगैरे या गोष्टींची फार उत्सुकता नव्हती किंवा प्रॉपर सेटिंग करायचं आणि मग चॅनल सुरू करायचं। तर मी सहज सुरू केलेलं चॅनल माझं, अगदी खरं तर सांगायचं तर 22-25 दिवसामध्ये तो क्रायटेरिया असतो ना युट्यूबचा, तो माझा कम्प्लीट झाला होता। पण मी त्याचे जे काही म्हणतो ना रूल्स असतात, नियम वगैरे असतात लावलेले, ते मी कधीच म्हणजे कुणाचे व्हिडिओ असे टेक व्हिडिओ असतात त्यांचे ऐकले नाही किंवा पाहिले नाही, आणि तसं काही प्रयत्न नाही केला की अशा काही अडचणी माझ्या चॅनलला यावं म्हणून। तर मी टाकायचे म्हणून व्हिडिओ टाकले, मला जे आवडायचे, जे मला एडिटिंग जमायचं ते मी टाकत गेली। पण मग मला सुरुवातीला खूप सारे व्ह्यूज वगैरे आलेच, व्हिडिओ खूप मला हे म्हणतो ना आपण सबस्क्रायबर, जे 1000 सबस्क्रायबरचा जो क्रायटेरिया असतो तो खूप कमी वेळेत कम्प्लीट झाला माझा, अगदी म्हणजे हार्डली
10-12 दिवसात ते मला सबस्क्रायबर मिळून गेले. त्यावेळेस मी शॉर्ट्स अपलोड करायचे जास्तीत जास्त. म्हणजे आपले स्टेटस शॉर्ट्स असतात देवाचे वगैरे, म्हणजे देवाची म्हणजे आपण जे विचार मांडतो ते थॉट्स, ते लिहून मी ते विचार जे मांडले ना. पण बऱ्याचदा मी त्याला म्युझिक वगैरे ऍड करायची, म्हणजे काहीतरी एक्स्ट्रा करायचं असं म्हणून म्युझिक वगैरे ऍड करत मी करायची वगैरे वेगवेगळे. तर मला फार त्याचे रिव्ह्यूज कंटेंट येतं किंवा युट्यूबला ते मान्य नसतं वगैरे, अशा अनेक गोष्टी ह्या ज्या मला माहीत नव्हत्या. तर मी ते बरेचसे असे अपलोड केले, मी खूप सारे व्हिडिओ अपलोड केले मी शॉर्ट्स. तर त्याच्यामुळे माझी अचिव्हमेंट खूप लवकर झाली सबस्क्रायबरची, व्ह्यूजची. एक आहे की ज्यांना चॅनेल सुरू करायचं ना, त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की जर चॅनेल सुरू करत असाल तर सुरुवातीला तुम्ही शॉर्ट्सवरच भर द्या, कारण की शॉर्ट्स मार्फत सबस्क्रायबर्स येतात चॅनेलवरती, आणि सबस्क्रायबर मिळाल्यानंतर मग आपण नंतर लॉंग व्हिडिओवरती काम करू शकतो. पण सुरुवातच लॉंग व्हिडिओ जर सुरुवात केली तर खूप व्ह्यूज कमी मिळतात. सबस्क्रायबर होता होता खूप कालावधी निघून जातो आणि मग कुठेतरी डिमोट व्हायला होतं, नाराज व्हायला होतं. आपली ते काम करण्याची किंवा इच्छा असेल सुद्धा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. तर अशा गोष्टी होऊ नये म्हणून सुरुवातीला शॉर्ट्स अपलोड करा, असा हा एक माझा वैयक्तिक अनुभव मी तुम्हाला सांगते. बाकी गोष्टी काय असतात टेकच्या ह्या मी पूर्णपणे नाही सांगू शकत. तर असा एक छोटासा अनुभव. आणि मग त्यानंतर जेव्हा 20-22 दिवसानंतर तो पूर्ण क्रायटेरिया पूर्ण झाला, अगदी माझा वॉच टाइम म्हणजे 4,000 वॉच टाइम असतो माझा, जवळजवळ 5-6 हजार वॉच टाइम त्यावेळेस 22-25 दिवसात कम्प्लीट झाला होता मला. त्यात मी लॉंग व्हिडिओ पण टाकले होते, पण मी अदर साईडकडून स्क्रिप्ट उचलून त्याच्यावरती स्पीच दिलं होतं. व्हॅल्यू माझी साईडेड होती. आणि पण मला नेमका प्रॉब्लेम आला जेव्हा मला मॉनिटायझेशनचं ऑप्शन आलं. माझं जेव्हा ते पूर्ण क्रायटेरिया झालं, म्हटलं मला मॉनिटायझेशन ऑप्शन ऑन झाले, तर एक म्हणून मी ते अप्लाय केलं. अप्लाय केल्यानंतर मला 1-2 दिवसात म्हणजे दुसऱ्या दिवशी रिव्ह्यूज कंटेंट म्हणून मला मेसेज आला, म्हणजे ईमेल आला त्या युट्यूबकडून. तर रिव्ह्यूज कंटेंट म्हणजे काय असतं, तर मी 1-2 व्हिडिओ मग मी पाहायला लागले टेकचे व्हिडिओ, नेमके काय असतं हे युट्यूबचं वगैरे, ती माहिती मी गोळा करायला लागली, म्हणजे घ्यायला लागली माहिती. तर मग मी ती माहिती घ्यायला लागल्यानंतर मला लक्षात आलं की रिव्ह्यूज कंटेंट कशामुळे येतं, का येतं वगैरे. तर मला खरं तर त्यावेळेस खरंच अक्कल नव्हती. तर मी चूक अशी केली की माझं ते रिव्ह्यूज कंटेंट कशावरती होतं, शॉर्ट्स व्हिडिओ जे मी अपलोड केले होते त्याला मी जे म्युझिक युट्यूबमधून म्हणजे शॉर्ट व्हिडिओमधून म्युझिक ऍड करून फक्त स्टेटस सारखे जे शॉर्ट्स तयार करत होते ना, त्याला रिव्ह्यूज कंटेंट आले. आणि हे माझ्या लक्षातच आलं नाही. माझ्या लॉंग व्हिडिओला काही प्रॉब्लेम नव्हता, पण मी रिव्ह्यूज कंटेंट म्हणून मी म्हणजे सगळे माझे व्हिडिओ डिलीट केले ज्याच्यावरती वॉच टाइम म्हणजे होता, व्ह्यूज होते चांगले. जवळजवळ 1-2 व्हिडिओला 20-30 हजार वगैरे असे व्ह्यूज होते, त्यामुळे त्याचा वॉच टाइम भरपूर होता मला मिळालेला. तर मी ते सगळे डिलीट केले. मला ही पण आयडिया त्यावेळेस नव्हती की व्हिडिओ डायरेक्ट डिलीट करायचे नसतात, ते पब्लिक मधून आपण प्रायव्हेटमध्ये करायचे असतात. त्यात एडिटिंग आपल्याला जे आपल्याकडून चुका झाल्या त्या आपण पुन्हा एडिट करून पुन्हा पब्लिश करू शकतो. ह्या गोष्टीची मला खरंच कल्पना नव्हती. मी सगळे व्हिडिओ डिलीट केले आणि ती चूक मला नंतर खूप अशी म्हणतो ना पश्चाताप, स्वतःच्या पायावर धरून गेलं असं झालं. तर हरकत नाही, आपण म्हणतो ना शिकल्यानंतर प्रत्येक चुकीतूनच शिकतो. तर ती एक चूक मी नजरअंदाज केली आणि मग नंतर पुन्हा मी व्हिडिओ अपलोड करायला लागली. तर पुन्हा मला 1-1.5 महिन्यानंतरच पुन्हा तोच एक सुरू झालं माझं, म्हणजे क्रायटेरिया पूर्ण झालं वगैरे. पुन्हा मला मॉनिटायझेशनचं ऑप्शन आलं, तर मग मी अप्लाय केलं. तर मग त्यात पण मला रिव्ह्यूज कंटेंट आलं. पुन्हा सेकंड टाइम जेव्हा मी अप्लाय केलं तेव्हा पण मला रिव्ह्यूज कंटेंट आलं. तर बरेचदा युट्यूबकडून ह्या चुका होतात. मग हे पण मी टेक व्हिडिओ मधून ऐकलं होतं की युट्यूबकडून ह्या चुका होतात. तर मग जेव्हा मग मी म्हटलं ह्या चुका होतात तर त्या कशा दुरुस्त करायच्या. आता मी व्हिडिओ डिलीट करणार नाही डायरेक्टली, तर मग ते दुरुस्त करायची, कारण त्या चुकीतून मी शिकली होती. व्हिडिओ डिलीट करणं म्हणजे आपलं जी मेहनत आहे ती आपण स्वतःच संपून टाकतो. तर मग मी जेव्हा माहिती घेतली तेव्हा लक्षात आलं की बरेचदा जर रिव्ह्यूज कंटेंट आलं ना, तर आपण थोडंफार आपल्या याच्यामध्ये आपले व्हिडिओ पुन्हा चेक करून कुठे आपल्याला रिव्ह्यूज कंटेंट सारखं वाटतंय जिथे. मग मी जे म्युझिकचे व्हिडिओ काही मी ऍड केले होते पुन्हा शॉर्ट्समध्ये, मग ते व्हिडिओ मी प्रायव्हेट केले, डिलीट नाही केले, प्रायव्हेटमध्ये केले. प्रायव्हेट केल्यानंतर काय होतं
की आपले व्हिडिओ कोणालाच दिसत नाही, ते फक्त आपल्या चॅनेलवर असतात, युट्यूबला दिसतच नाही. त्याच्यामुळे त्याच्यावरती रिव्ह्यूज वगैरे येण्याचा काही ऑप्शनच नसतो. मग मी फक्त शॉर्ट्स व्हिडिओ, ज्याचा काही माझ्या चॅनलशी मॉनिटायझेशनशी संबंध नव्हता, कारण की माझं मॉनिटायझेशन हे लॉंग व्हिडिओवरती आधारित होतं. आणि मग मी जे शॉर्ट्स व्हिडिओ जे म्युझिक ॲड करून केलेले होते ते मी हे केले, प्रायव्हेट केले. मग प्रायव्हेट केल्यामुळे मग पुन्हा मग मी काय केलं, अप्लाय केलं. अप्लाय केल्यानंतर त्यांनी मला पुन्हा हे दाखवलं, म्हणजे रिव्ह्यूजच दाखवलं. पुन्हा मी अप्लाय केल्यानंतर मला रिव्ह्यूज कंटेंट दाखवलं. मग रिव्ह्यूज कंटेंट आल्यानंतर एक हे बनवायचा असतो, व्हिडिओ बनवायचा असतो, तो जो युट्यूबला पाठवायचा असतो. त्या व्हिडिओबद्दल पण मला माहिती नव्हती, पण 1-2 टेक व्हिडिओ पाहिल्यानंतर मला ते आपण म्हणतो ना अप्लाय करायचा असतो, तो केला मी. तो व्हिडिओ तयार केला की असं असं एक 2-3 मिनिटांचा व्हिडिओ तयार करायचा असतो. आपली माहिती द्यायची, आपल्या चॅनलविषयी, आपल्या चॅनलचा URL वगैरे तो देऊन, बाबा मी अशा संदर्भात माझं चॅनल आहे, माझं असं असं थॉट्स चॅनल आहे, आणि मी त्याच्यावरती जे काही माझे कंटेंट टाकते किंवा जे काही व्हिडिओ मी अपलोड करते ते मी माझ्या स्वतःच्या व्हॉइसमध्ये आणि स्वतः एडिटिंग करून, काइनमास्टरवरती मी एडिटिंग करते, तर काइनमास्टरचे ते थोडेसे मी स्क्रीनशॉट टाकून तो व्हिडिओ एक 2-3 मिनिटाचा शूट केला. आणि अशा प्रकारे मी व्हिडिओ बनवते. त्या व्हिडिओचा एक छोटासा भाग पण मी त्यात ॲड केला, चॅनलची माहिती दिली वगैरे. आणि असा मी तो ॲपवरून म्हणतो आपण, तो व्हिडिओ मी युट्यूबला पाठवला, सेंड केला. तो अनलिस्टेडमध्ये सेंड करायचा असतो, कारण की तो आपल्याला लोकांना नसतो, फक्त युट्यूबला पाठवायचा असतो. म्हणून अनलिस्टेडमध्ये तो व्हिडिओ मी युट्यूबला पाठवला. आणि मला एक 2 दिवसातच, म्हणजे दुसऱ्याच दिवशी रिप्लाय आला की तुम्ही मॉनिटायझेशनसाठी पास झालात, म्हणजे तुमचं मॉनिटायझेशन ऑन झालंय. तर असा सुद्धा एक युट्यूबकडून होणाऱ्या चुकांनी आपल्या, म्हणजे आपण काहीतरी आले, रिव्ह्यूज आले, मग आपण आपलेच नुकसान करून घेतो. तर असं काही करू नका. सगळे जे काही ऑप्शन असतात ना ते आधी ट्राय करा. छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या म्हणजे बाजूला करा. व्हिडिओ डायरेक्टली डिलीट करू नका, प्रायव्हेट करा. त्यात योग्यरित्या पुन्हा एडिटिंग करून पुन्हा ते व्हिडिओ तुम्ही टाकू शकता. तर असं हे अनेक गोष्टींचं नुकसान होतं. तर असा हा माझा चॅनल मॉनिटायझेशनचा प्रवास अगदी म्हणजे म्हणतो ना आपण शिकत शिकत पूर्ण झाला. त्याचा मला आनंदच आहे आणि तुम्हा सर्वांचे त्यासाठी खरंच मनापासून आभार. तर पैसे येतील किंवा नाही येणार, किती येतात, काय येतात ह्याची माहिती मी घेतली नाही आणि मला त्याची फारशी गरज नाही वाटत. पण मला एक थॉट्स म्हणतो आपण, विचार मांडण्याचा एक प्लॅटफॉर्म मिळाला, ह्यातच मला एक म्हणतो आनंद मी व्यक्त करते त्या गोष्टीचा. आणि तसाच हा माझा युट्यूबचा प्रवास तुमच्यासोबत आज मला शेअर करायचं वाटलं, कारण की चॅनल मॉनिटाईज होणं हे खरंच तर युट्यूबर लोकांचं स्वप्न असतं. जे जे युट्यूब चॅनल सुरू करतात अनेक जणांचं स्वप्न असतं की माझं चॅनल लवकरात लवकर पूर्ण व्हावं. तर तसं हे माझं एक छोटंसं प्लॅटफॉर्म मी निवडला आणि तो सक्सेसपर्यंत गेला. हे मला तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करायचं. खरं त्यासाठी खूप वेळ गेला, पण आज मी तो योग आला की तुमच्यासोबत माझं ते सिक्रेट्स शेअर करा असं मला वाटलं. कारण की खरं तर मी थोडी स्वतःला त्या गोष्टींपासून दूर ठेवलं होतं की म्हणजे काही गोष्टी इजी असतात जीवनामध्ये, आपण त्यांना खूप अवघड करून ठेवतो. असा अनुभव येतो जेव्हा आपण ह्या गोष्टी घडून जातात. तेव्हा मला असं वाटलं की मी खूप सिरियसली जर सुरू केलं असतं, सिरियसली त्या गोष्टी शिकून आधी सर्व गोष्टी शिकून जर सुरू केलं असतं कदाचित खूप लवकर मी सक्सेस झाली असते. पण हरकत नाही, अजूनही मी शिकते. मला अजूनही वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज अपलोड करायला आवडते, पण होतच नाही, पॉसिबल होत नाही खरं सांगायचं म्हणजे. आणि तितकं म्हणतो ना, गरज नाहीये की मला ह्याच्यातून पैसेच कमवायचे, तर माझं ते उदरनिर्वाह याच्यावर अवलंबून आहे असं नाहीये. त्यामुळे मी माझ्या फॅमिलीसोबत हॅप्पी आहे. माझी मुलं आहेत, घर आहे, कुटुंब जबाबदार आहेत आणि गृहिणी म्हणून मिळणारा वेळ हा मी माझा इथे वापरते. त्याच्यामुळे इन्कम ह्या गोष्टींकडे फोकस न करता मी माझ्या विचारांची देवाणघेवाण याच्या मार्फत मांडते आणि त्यात मला आनंद मिळतो. कारण की जेव्हा आपण विचार मांडतो, बोललो जातो, संवाद म्हणतो, हा संवाद जर कुठेतरी आपल्याला मोकळा करण्याची जागा मिळाली, हाच माझ्यासाठी खूप समाधानाचा एक मुद्दा आहे. कारण की बोलणं हे खरंच गरजेचं आहे जीवनामध्ये. आणि म्हणून मी माझ्या विचारांची देवाणघेवाण इथे मांडते. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच की तुम्हालाही तुमचा अनुभव कसा आला चॅनल मॉनिटायझेशनचा. अनेक जणांची व्हिडिओ मी
हल्ली पाहायला लागली आहे की माझं चॅनेल मॉनिटाईज झालं. त्यांचा तो उत्साह, त्यांचा तो आनंद खूप म्हणतो ना आपण खूप वेगळाच असतो. पण चॅनेल मॉनिटाईज होणं म्हणजे सक्सेस मिळणं. एखाद्याला जर खरंच पैसे कमवायचे तर एक हे पण मला सांगायचं की चॅनेल मॉनिटाईज झालं म्हणून एवढे हुरवून जाऊ नका. यूट्यूब कोणत्याही क्षेत्रात जर पैसा कमवायचा आणि टिकून जर राहायचं असेल ना तर सतत आपण म्हणतो काम करत राहणं हे खूप गरजेचं आहे. सोडून दिलं की आपले व्हिडिओ चालत नाहीत. मुद्दा असा आहे की माझ्या पण ह्या गोष्टी लक्षात आल्या. दिवाळीच्या एक पिरियडमध्ये साधारणतः एक 15 दिवस मला अजिबात एकही व्हिडिओ अपलोड करायला जमला नाही. म्हणजे ते मी स्पीचचे व्हिडिओ टाकते ते सुद्धा व्हिडिओ मला जमले नाही. आणि मग ते व्हिडिओ मला जमलेच नाही टाकायला. तर मग काय होतं माहिती का, आपण जेव्हा व्हिडिओ अजिबातच अपलोड करत नाही किंवा कामच करत नाही तर यूट्यूब आपल्याकडे दुर्लक्ष करतं. माणसाचं तसंच असतं बघा जीवनामध्ये. जो काम करतो तोच टिकतो, त्याच्याकडेच लक्ष दिलं जातं. नाहीतर मग आळशी माणसांकडे कोणीच लक्ष देत नाही, हे आपल्याला माहिती आहे. तो काही करतच नाही तर त्याच्याकडे काही लक्ष द्यायचं असाही एक आपल्या समाजाचा एक आहेच भ्रम. त्याच्यामुळे काम करत राहणं हे खूप गरजेचं आहे. तुम्ही जर युट्यूबवर असाल आणि तुम्ही जर सुरुवात असेल काही असेल तर सतत व्हिडिओ अपलोड करत राहणं गरजेचं आहे. तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ अपलोड केले 100% व्हिडिओ चालतात, व्ह्यूज येतात. पण व्हिडिओ टाकत राहणं हे खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण की आपण व्हिडिओ टाकत राहिले ना, एक टाकला 2 राहिला, दिवसातून 1-2 व्हिडिओ जरी टाकले तरी चालतात, काही प्रॉब्लेम नसतो. उलट त्याने व्ह्यूज वाढतात. युट्यूब पण काय करतं, लक्ष द्यायला लागतं. 1-2 व्हिडिओ साधारणतः 1-2-3 व्हिडिओ टाकले ना की तिसरा व्हिडिओ हा चालतोच. काय फार नाही, अगदी सुरुवातीला आपल्या चॅनेलवरती आपण म्हणतो ना इतरांच्या चॅनेलवर खूप सारे व्ह्यूज येतात. पण एक लक्षात घ्या, आपल्या चॅनेलवरती सबस्क्रायबर लोक पब्लिक कमी आहे. आपल्या चॅनेल नवीन आहे, तो मार्केटमध्ये पोहोचायला वेळ लागणार आहे. त्याच्यामुळे आपल्या चॅनेलला कमी व्ह्यूज आले म्हणून अजिबात नाराज व्हायची काहीच गरज नसते. एखाद्याला आपल्याला खूप सबस्क्रायबर पेक्षाही जास्त व्ह्यूज मिळून जातात. मग ते आपले सबस्क्रायबरच असतात का? नाही ना, नवीन लोक असतात. कारण की युट्यूबने नवीन लोकांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवलेला असतो आणि हे आपल्याला माहीत नसतं. त्याच्यामुळे कंटिन्यू जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो ना मग युट्यूबच्या पण लक्षात की ही व्यक्ती काम करते, सतत ही व्यक्ती ऍक्टिव्ह आहे. मग ही व्हिडिओ युट्यूब पुढे नेण्याचं काम करतं. तर असा हा युट्यूबचा प्रवास आहे खरं तर. त्यामुळे काम करत राहणार नाही तर मग आपण जर व्हिडिओ बंद केला, आपण म्हणून नाही 15 दिवस काम केलं तरी आपले मागचे व्हिडिओ हे लोक पाहणार आहेत, तर नाही, असं होत नाही. आपण काम करत राहिलो, आज आपण नवीन व्हिडिओ टाकला तर त्या व्हिडिओला येणारे पब्लिक जो असतं ते पब्लिक त्या व्हिडिओ सोबत आपली मागची व्हिडिओ पाहतात. असं हा एक कन्सेप्ट खूप महत्वाचा आहे व्ह्यूजसाठी. मागचे व्हिडिओ नक्कीच पाहतात, पण कधी पाहतात, जेव्हा आपण नवीन व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओ सोबत मागचे व्हिडिओ पाहिले जातात. पण जर आपण नवीन व्हिडिओच अपलोड केले नाही तर मागचे व्हिडिओ पाहिले जाणार नाही. स्टॉप होतो, पूर्ण व्ह्यूज हा स्टॉप होतो. मी हा अनुभव घेतलाय. 15 दिवस मी एकही व्हिडिओ टाकला नाही तर व्ह्यूज हे स्टॉप झाले होते. छोटे मोठे 1-2 व्हिडिओला पण व्ह्यूज येत नव्हते. काही दिवस तर असे होते की 0 व्ह्यूज, म्हणजे एकाही व्हिडिओला वॉच टाइम नव्हता, काहीही नव्हतं, पूर्णपणे 0 होता. तर असं होतं. आणि पुन्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात केली तेव्हा पुन्हा मागच्या व्हिडिओला पण व्ह्यूज यायला लागले. म्हणजे याचा अर्थ जेव्हा व्हिडिओ आपण अपलोड करतो न्यू व्हिडिओ तेव्हा मागचे व्हिडिओ पण पुन्हा लोक चेक करतात, पाहतात. म्हणजे असा हा युट्यूबचा खरा तर प्रवास आहे. त्याच्यामुळे सतत ते कंटिन्युअसली काम करत राहणं, ज्यांना खरंच ग्रोथ करायची आहे तर अशा लोकांनी नक्कीच त्याच्यावरती कंटिन्यू व्हिडिओ अपलोड करत राहा. जगाची पर्वा करू नका. मीही माझे विचार मला जसे हवे तसे मारू शकते. तुम्ही यापुढे माझे फेस टू फेस व्हिडिओज तुमच्याशी बोलण्याची, चर्चा करण्याचा प्रयत्न करेल. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हाच अशा नवीन व्हिडिओला घेऊन लवकरच भेटूया. धन्यवाद.